पण मला सांगा, बसा लवकर बसा, नाही तर आईला ट्रेनिंग लागेल. मला सांगा, इथं अनेक बसलेले तुर्रम खान असू शकतात, करोडपती समजणारे असू शकतात, हायली एज्युकेटेड असू शकतात. सांगा, तुमच्याकडे असलेला पैसा, असलेली संपत्ती, असलेली पर्सनॅलिटी, असलेलं नॉलेज, असलेली डिग्री भारी आहे का या मावशी बाय फ्लाईट जाऊन आल्यात हे भारी आहे? बाय माय लाईफस्टाईल. सर्वसाधारण व्यक्तिमत्वाला असाधारण गोष्टी आयुष्यात अनुभवायला भेटतात. आज अनेक लोकांचं एक स्वप्न असतं, एका बाजू एका विमानात जाणं होईना, औरंगाबाद ते मुंबई, तिकडे बघ टँकरवरील. आता तुम्ही विमानात कुठे गेले होते? गोवा. तुमचा अनुभव सांगा, गोव्याचा असो, विमानातला असो, किंवा या बिझनेसमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय तुम्हाला स्वतःला वाटतं ते थोडक्यात सांगा. माझं नाव शांताबाई रतनलाल धंदेराव, मी संभाजीनगरमधून बोलते आणि जवाईच्या सोबत मी बिझनेस करते. जवाईनं आणलं होतं मला आणि एकदाच कार्यक्रम बघितला आणि एकदम माझ्या पाकिटामध्ये 6,000 रुपये होते. बाहेर आले लगेच पैसे दिले मी आणि 2-3 दिवसानंतर परत मी 4,000 आणून दिले. असे 10,000ची आयडी उघडून घेतली आणि 6 महिन्याच्या नंतर मी समजा 18,000चा बिझनेस केला आणि गोव्याला जाऊन आले आणि प्लेनमध्ये बसले. प्लेन बस विमानात तुम्ही जे सांगा तेच खरं. मी शेतीमध्ये काम करत होते, पण हातामध्ये खुरपं धरलं, पण कधी मी विश्वास नव्हता केला की मी प्लेनमध्ये जाणार आहे म्हणून. पण असं आमच्या घरच्या माणसाला असं एकदम हे झालं की आपण कोणी नाही गेलं. मुलं सांगायला लागले म्हणे हे आपल्या आयुष्यामध्ये कोणी गेलं नाही म्हणे, पण हे जाऊन आले म्हणे प्लेनमध्ये, किती भाग्यवान म्हणा म्हणे. तर मी विमानामध्ये बसले तर असं वाटत होतं की मी पुढे उडायला लागले. मी डोळे झाकून घेतले होते आणि खूप एन्जॉय केला आणि मला खुशी आहे. सगळ्यांना असं आपल्यासारखं सगळ्यांना जावा, बस मला इतका आनंद वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही गोव्यातला अनुभव, ठीक आहे, विमानात बसले, जसं उडायला लागलं तसं तुम्हाला असं वाटतं कुठं चालली, आईला भेटा तुम्ही चालली. मधले जे सगळे लोक बसलेले होते त्यावेळेचा तुमचा अनुभव का, किंवा गोव्यामध्ये जे 4 दिवस होते तर त्यावेळेस तो अनुभव काय गोव्यातला? गोव्यामध्ये आम्ही पाण्यामध्ये बसलो, पाण्यामध्ये फिरलो आणि त्या फुग्यात पण बसलो, ते झाडामध्ये बसलो आणि उमर 55 दिल बचपन. जर वय 40 गाठली असेल आणि अजून 40 फूट वर नाही गेला तर जमिनीत तरी जाय 40 फूट. आयुष्यात ना पैसा, भोगा, ही जी संपत्ती असते ना याच्या 10% पाठ का असे ना, संपत्ती उत्पन्नाच्या 10% का होईना स्वतःच्या टूर अँड ट्रॅव्हल्सवर आयुष्यात खर्च केला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे. जसं गुजराती बांधव भले 11 महिने मेहनत करतील, 11.5 महिने मेहनत करतील, पण 15 दिवस का होईना फॅमिलीचं डोमेस्टिक टूर असो का इंटरनॅशनल टूर असेल करतात. तसं आज मावशींनी जर मला सांग हे बॅनर नसतं माय लाईफ हेल्थचं, हे त्यांच्यातून जे समाधानकारक वाक्य निघत आहेत हे पॉसिबल होतं का? हो, आज यांचे जे पण इंट्रोड्युसर असतील, ज्यांनी यांना बिझनेसमध्ये आणलं असेल, जावाईंनी आणलं, जावाईंना ज्यांनी आणलं असेल, किती त्यांना एक हायसं वाटत असेल, यार मी ज्या व्यक्तीनं आलेत ना दैवाकडून ते पण आलेत. तर लक्षात घ्या, ह्या बिझनेसमुळे आपण इनडायरेक्टली कळत ना कळत कोणाच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो हे सांगता येत नाही. बाहेरच्या दुनियेत तुमच्या हातात असं काही आहे का जे तुम्ही लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतात, लोकांना ऑपॉर्च्युनिटी देऊ शकतात?
लोकांना तुमच्यामुळे विमानात बसायला चान्स मिळेल असं काही हातात आहे का तुमच्या? पण हे बॅनर किती छान आहे, म्हणून या बॅनरचा रिस्पेक्ट ठेवा आणि सिरियसली होऊन हा बिझनेस करा. तर 100% तुमच्याही परिवारातले आणि सर्वसाधारण परिवारातले लोक आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच वर टूर केल्याशिवाय राहणार नाही. बस आज जर आजी करू शकतात, मावशी करू शकतात, तर इथं बसले. आता वैटी मैसूरला पण जायचंय. उटी म्हैसूर पण चालल्या, हिल स्टेशन इथे एखादा फक्त हिलतय, स्टेशन जात आहे. आयुष्यात भोग भोगून घ्या, नाहीतर एका दिवशी असाच भोग लागून जाईल बिना भोगायचा आणि वरून परत पाठवेल. अरे विमान पाठवलं तुला उटी म्हैसूरचा, गेला नाही करता. विमान तर एक दिवस येणारच आहे, पण मायलेच्या विमानामधली मजाच अलग आहे. एन्जॉय करून घ्या. आज जसं गोव्याचा अनुभव, हैदराबाद गेलं ना, विमानात बाय फ्लाईट होते का बाय ट्रेन होते? दोघे होते ना, काही बाय फ्लाईट काही बाय ट्रेन. तर हे जे सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यात हे जे क्षण येतात ना, हे तुमचे लिस्ट वाढवू शकतात, हे तुमचं बिझनेस वाढवू शकतात. तुमचे 4 फोटो स्टेटसला ठेवले, फेसबुकला ठेवले,